नमस्कार। आज आपण झटपट सोप्या पद्धतीने मसाला भेंडीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 250 ग्राम इतकी भेंडी घेतली आहे। भेंडी घेताना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे व नंतर ती कापडाने पुसून घ्यायची आहे। याचा मागचा पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे व भेंडी कापताना मी अशा प्रकारे उभी कापली आहे। एका भेंडीचे आपल्याला 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे आहेत। तुकडे आपल्याला खूप मोठे मोठे करायचे नाहीत। आता वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे घेताना आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये आलं घालू शकता। आता हे आपल्याला मिक्सरला चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण कट करून घेतलेली भेंडी घालायची आहे। आता ही आपल्याला जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायची आहे। असं केल्यामुळे तयार होणारी भेंडीची भाजी चिकट होत नाही। भेंडी काढून घेतली। आता सेम त्याच कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे। आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही जिरी मोहरी घालायची आहे। यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे। कांदा घेताना आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। खूप मोठा कांदा कट करायचा नाही। आता कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये चवीनुसार घालायचा आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। आता कांदा आपल्याला छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतला। आता यामध्ये लगेच एक मोठा टोमॅटो घालायचा आहे पिकलेला। टोमॅटो कट करताना आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे व टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतलं की यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले। तर इथं मी 1.5 मोठा चमचा घरचं काळं तिखट घेतलं आहे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद घेतली आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 1 चमचा बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे। बेडगी मिरची पावडरने कलर छान येतो। आता मिठाखाली माझं हिंग आहे, दिसलं नाही व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की घाला। आता हे पावडर मसाले यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत। ज्यावेळी आपण मसाले यामध्ये घालू त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे। खूप मोठी फ्लेम ठेवू नका, नाहीतर आपण घातलेले पावडर मसाले करपू शकतात, भाजीमध्ये व्यवस्थित लागत नाहीत। आता यानंतर आपण बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे। कूट घातल्यानंतर आता हे आपल्याला 1 ते 1.5 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही, कारण पाणी घातल्यामुळे भाजी चिकट होऊ शकते। आता हे थोडंसं परतलं की यामध्ये आपण मगाशी परतून घेतलेली भेंडी घालायची आहे। भेंडी घातल्यानंतर ही आपल्याला या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायची आहे। चांगली मिक्स करून घेतल्यानंतरच ही आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। तर यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही बटाटा घालू शकता किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बेसन पिठाचाही वापर करू शकता। भेंडी छान मिक्स करून घेतली। आता यावरती झाकण ठेवून ही आपल्याला 6 ते 7 मिनिटं छान बारीक गॅसवरती शिजून घ्यायची आहे। तर इथे पहा, भाजी शिजून तयार झाली आहे। अधेमध्ये ही आपल्याला हलवून घ्यायची आहे, नाहीतर तळाशी लागते, कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे व आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे व ही भेंडीची भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। असं केल्यामुळे होतं काय, भेंडीच्या भाजीला आलेला चिकटपणा कमी होतो। म्हणून भेंडीची भाजी करताना नेहमी शिजून झाल्यानंतर ती 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायची आहे। यामुळे भेंडीला चिकटपणा येत नाही, आपली तयार होणारी भाजी चिकट होत नाही। आजची ही महत्त्वाची स्टेप। तर इथे पहा, भाजी छान मोकळी सळसळीत अशी तयार झाली आहे, अजिबात चिकट झाली नाही। अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। झटपट होते व चवीला जबरदस्त लागते। नक्की ट्राय करा व बनवायला खूप सोपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खूप सारं व्हेरिएशन करू शकता।
तर रेसिपी आवडल्यास शेअर देखील करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.